नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आक्रमक। रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयानं सुनावली कोठडी। हिंगोलीच्या नरसी नामदेव महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको। डिझेल टंचाई, खतांचा अभाव आणि डिझेल दरवाढी विरोधात नोंदवला तीव्र निषेध। रायगडच्या माडप ठाकूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम अपूर्ण, ग्रामस्थांनी केलं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। धुळ्यात 45 कोटी अफरातफरीचं प्रकरण उघड। माजी आमदार अनिल गोटे यांचे तत्कालीन आयुक्त आणि शहर अभियंत्यांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी। गोवंश तस्करी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी 13 संयुक्त तपासणी नाके 24 तास कार्यरत असणार। सिंधुदुर्ग प्रशासनाकडून मोठा आणि धडाकेबाज निर्णय। जेसीबीनं काढलेला गाळ परत नाल्यात। उल्हासनगरात नाले सफाईचा उघड फज्जा। पावसाळा तोंडावर पण सफाई फक्त कागदावर, उल्हासनगरकरांचा संताप। आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांवर अंत्यसंस्कार। मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर घरातल्यांचा आक्रोश। घटनेमुळे अनेकांना अश्रू अनावर। खरीप हंगामाची सुरुवात होताच मावळातील शिळीम गावानं पटकावला भात लागवडीचा मान। इंद्रायणी भाताची लागवड करत आधुनिक शेतीचा ठेवला आदर्श। ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर 31 मे पासून भाविकांना दर्शनासाठी खुलं। मंदिर परिसरात सुरू असलेल्या संत गतीच्या कामांमुळे 5 महिन्यांपासून मंदिर बंद। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।